नमस्कार, मी प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज आपण खमंग असा बटाटवडा कसा बनवायचा हे पाहणार आहोत। हा बटाटवडा बघून कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटले कमेंट करून नक्की कळवा। आणि तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर YouTube वर प्रियाज रेसिपी मराठी चॅनलला पटकन सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन असते ना त्याच्यावरती पण क्लिक करा। त्यामुळे काय होईल ना, मी ज्या रेसिपी अपलोड करत असते त्याचे सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझी कोणतीच रेसिपी मिस नाही करणार। या अगोदर मी वडापावची रेसिपी पोस्ट केली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा। चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला। बटाटवडा बनवण्यासाठी जे स्टफिंग लागते ना ते अगोदर बनवून घेऊ। यासाठी इथे मी पॅन गरम करून घेतला आहे, त्यामध्ये तेल घालून घेऊ। तेल व्यवस्थित गरम झाले की यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी व्यवस्थित तडतडली पाहिजे। जर मोहरी जर कच्ची राहिली ना तर ती दाताखाली कचकच करते, यासाठी मोहरी व्यवस्थित तडतडली पाहिजे। त्यानंतर त्यामध्ये कढीपत्त्याचे पाने घालून घेऊ। इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि 7-8 लसणाच्या पाकळ्याचा मिक्सर मधून ठेचा करून घेतला आहे, तो घालून घेऊ। हा ठेचा आपल्याला 2 ते 3 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। ठेचा परतून झाला की यामध्ये पाव चमचा हळद घालून घेऊ। लसण आणि हिरवी मिरची आपण मिक्सर मधून वाटून ना त्यामध्ये थोडेसे मीठ घालून घ्यायचे। त्यामुळे काय होतं ना, हिरव्या मिरचीचा ठेचा दीर्घकाळासाठी हिरवा राहतो, तो काळा पडत नाही। ही टिप्स तुम्ही इथे लक्षात ठेवा। तसेच यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ। मीठ ठेच्यामध्ये पण घातले, ह्या हिशोबाने इथे मीठ घालून घ्यायचे आहे। आता इथे मी 4 मोठ्या साईजचे बटाटे उकडून त्याची साल काढून मॅश करून घेतले आहे, ते यामध्ये घालून घेऊ। उकडलेले बटाटे आहे ना ते मी हाताने चुरून यामध्ये घालून घेत आहे। पूर्णपणे मॅश नाही करायचे, थोडेसे आबडधोबडच ठेवायचे आहे। आणि मी मीठ घालताना ठेचा परतून झाला त्यावेळेस घालून घेतले आहे। जर आपण बटाटा घातल्यानंतर मीठ घातले ना ते पटकन एकजीव होत नाही, यासाठी ही टिप्स तुम्ही ते लक्षात ठेवा। आपल्याला हे फक्त 4 ते 5 मिनिट परतून घ्यायचे आहे। बटाटे परतून झाले की यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ आणि आपल्याला आता हे फक्त 2 मिनिट एकजीव करून घ्यायचे आहे। इथे आपले स्टफिंग बनवून झालेले आहे। आता हे थंड करण्यासाठी साईडला ठेवून देऊ। इथे मी बाउल मध्ये 1 कप बेसन पीठ घेतले आहे, यामध्ये 2 मोठे चमचे तांदळाचे पीठ घालून घेऊ। तसेच यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे। चमच्याच्या साहाय्याने हे सर्व सुके जिन्नस व्यवस्थित असे एकजीव करून घेऊ। सुके जिन्नस व्यवस्थित असे एकजीव झाले की यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचे आणि आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचे आहे। पाणी एकदम नाही घालायचे, थोडे थोडे करून घालायचे आहे, नाहीतर काय होईल ना, हे पीठ पातळ होण्याची शक्यता असते। बटाटवडा बनवण्यासाठी आपल्या पिठाची व्यवस्थित कन्सिस्टन्सी आहे का नाही कशी ओळखायचे, तर जो आपण चमचा हलवत आहे ना त्याच्या बॅक साईडला अशी मधोमध लाईन काढायची। जर पीठ खाली सरकत नसेल तर समजून घ्यायचे की हे अगदी व्यवस्थित अशी कन्सिस्टन्सी आहे। आता हे पीठ साईडला ठेवून देऊ। बटाट्याची स्टफिंग पूर्णपणे थंड झालेली आहे। आता याचे गोळे बनवून घेऊ। वडापाव बनवताना त्याचा जो वडा असतो ना त्याची सेम प्रोसिजर आहे, फक्त एवढंच की आपण हा बटाटवडा गोल आकारामध्येच ठेवणार आहोत आणि वडापावचा जो वडा असतो ना थोडासा चपटा केला जातो। अशा पद्धतीने राहिलेल्या सर्व स्टफिंगचे मी गोळे बनवून घेणार आहे। इथे बटाट्याचे सर्व गोळे माझे बनवून झालेले आहेत। आता जे बेसन आपण भिजायला ठेवले होते ना त्यामध्ये पाव चमचा इनो घालायचा आणि तो बेसनासोबत व्यवस्थित असा एकजीव करून घ्यायचा आहे। यामध्ये खूप अगोदर इनो नाही घालायचा, ज्यावेळेस आपण वडा बनवणार आहोत ना त्यावेळेसच आपल्याला इनो घालून घ्यायचा आहे। आता इथे मी कढईमध्ये तेल व्यवस्थित गरम करून घेतले आहे, यामध्ये एक एक वडे घालून घेऊ। आपण जो गोळा बनवला होता ना तो बेसन पिठामध्ये टाकायचा आणि बेसनाने व्यवस्थित असा सर्व गोळा कोट करून घ्यायचा आहे आणि तो अलगद उचलायचा आणि कढईमध्ये घालून घ्यायचा आहे। आता वडा पलटायची घाई नाही करायची, 1 ते 2 मिनिट एका साईडने वडा फ्राय होऊ द्यायचा आणि नंतर तो पलटून घ्यायचा आहे। अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला तो हलवून घ्यायचा आहे, नाहीतर काय होतं ना तो कढईच्या तळाशी चिटकला जातो। आता साधारण 2 ते 3 मिनिट आपल्याला हा वडा व्यवस्थित असा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे।
वडा तळत असताना गॅस मिडियम हीटवरच ठेवायचा, हाय हीटवर नाही करायचा. हाय हीटवर जर केला ना तर तो बाहेरून तळला जाईल आणि आतून कच्चा राहील. आणि जास्त लो हीटवर पण नाही करायचा, मिडियम हीटवर ठेवूनच तळायचा आहे. इथे माझे वडे व्यवस्थित असे फ्राय झालेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता कलर तर किती सुरेख आला आहे. वाव, अगदी परफेक्ट. अशा पद्धतीने मी राहिलेले सर्व वडे फ्राय करून घेणार आहे. सर्व वडे तळून झाले की आता यामध्ये मिरच्या तळून घेऊ. मिरच्या तळण्यासाठी इथे मी 7 ते 8 मिरच्या घेतल्या आहेत आणि त्या झाऱ्यामध्येच अशा पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत. मिरच्या तळून झाले की काय करायचे, यावरती मीठ भरभरायचे आणि आपला जो बटाटवडा आहे ना त्यासोबत खायला द्यायचे. अशा पद्धतीने इथे माझा बटाटवडा बनवून झालेला आहे आणि त्यासोबत तोंडी लावण्यासाठी चटपटीत अशी हिरवी मिरची पण तळून झालेली आहे. तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी यूट्यूबवर प्रियाज रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही आज वेळात वेळ काढून माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. चला तर मग भेटूया अशाच छान छान एक रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.